नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार श्रोते हो, मी आरजे निशा रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष या सत्रात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका ज्येष्ठ आणि थोर व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे कृष्णकांत. कृष्णकांत हे भारतीय राजकारणातील तत्वनिष्ठ, अभ्यासू, विज्ञाननिष्ठ आणि लोकशाही मूल्यांचे कट्टर समर्थक नेते होते. त्यांनी 21 ऑगस्ट 1997 रोजी भारताचे 10वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आणि 27 जुलै 2002 रोजी निधन होईपर्यंत या पदाचा कार्यभार सांभाळला. ते पदावर असतानाच निधन झालेले भारताचे एकमेव उपराष्ट्रपती ठरले. उपराष्ट्रपती म्हणून ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती होते आणि संसदीय परंपरा, सभागृहातील शिस्त, निष्पक्षता व संवाद संस्कृती जपण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचा जन्म ब्रिटिशकालीन पंजाब प्रांतातील अमृतसर जिल्ह्यातील कोट मोहम्मद खान येथे एका राष्ट्रभक्त कुटुंबात झाला. त्यांचे वडील लाला अचिंतराम हे प्रख्यात स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक व संविधान सभेचे सदस्य होते. त्यांनी हिसार व पटियाला मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. त्यांची आई सत्यवती देवी याही स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभागी होत्या आणि त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. अशा देशभक्त वातावरणात वाढलेल्या कृष्णकांत यांच्यावर देशसेवेचे संस्कार बालपणापासूनच रुजले गेले. 1942च्या भारत छोडो या आंदोलनात ते अवघ्या 16 वर्षाचे असताना त्यांना अटक झाली आणि कुटुंबासह कारावासही भोगावा लागला. याच अनुभवाने त्यांच्या मनात लोकशाही, स्वातंत्र्य आणि नागरी हक्कांविषयीची अढळ निष्ठा निर्माण झाली. स्वातंत्र्यानंतर त्यांनी वाराणसी येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी येथे रासायनिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि पुढे नवी दिल्लीतील काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR मध्ये वैज्ञानिक म्हणून कार्य केले. केवळ प्रयोगशाळेपुरतेच मर्यादित न राहता राष्ट्रीय धोरण निर्मितीत विज्ञानाचा वापर व्हावा, संशोधन व नव उपक्रमाला चालना मिळावी आणि सार्वजनिक धोरणे डेटा आधारित असावी असा त्यांचा ठाम आग्रह होता. म्हणूनच त्यांना विज्ञाननिष्ठ राजकारणी म्हणून ओळखले जायचे. स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला व अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यकाज पाहिले. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी विज्ञान विकासासाठी स्वतंत्र गट स्थापन केला आणि पंजाबमधील भूदान चळवळीत सहभाग घेतला. त्यानंतर 1966 मध्ये ते हरियाणाचे प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवर निवडून आले आणि 1972 मध्ये पुन्हा निवडून आले. 1972 ते 1977 या कार्यकाळात त्यांनी रेल्वे आरक्षण व बुकिंग विषयक संसदीय समितीचे अध्यक्षपद भूषवले आणि प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमता व जनहित यावर अधिक भर दिला. पुढे जाऊन ते काँग्रेसमधील समाजवादी विचारसरणीच्या गटाशी संबंधित होते आणि सार्वजनिक धोरणांमध्ये सामाजिक न्याय, समान संधी व कल्याणकारी दृष्टिकोनाचा आग्रह धरीत 1975 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर त्यांनी त्या निर्णयाचा तीव्र व उघड विरोध केला. त्याचप्रमाणे लोकशाही व हक्कांचे रक्षण करण्यासाठी ठाम भूमिका घेतली. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार विरोधी व लोकशाही पुनर्स्थापनेसाठीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. परिणामी त्यांना काँग्रेसमधून हाकलण्यात आले आणि 1975 ते 1977 या कार्यकाळात सुमारे 19 महिने तुरुंगवास भोगावा लागला. या आणीबाणीविरोधी
त्यांच्या संघर्षाने त्यांची प्रतिमा तत्वनिष्ठ आणि निर्भय नेत्याची म्हणून दृढ केली. सुटल्यानंतर त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि 1977च्या सार्वत्रिक निवडणुकीत चंदीगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून 66% अधिक मते मिळवत विजय मिळवला. पुढे 1980मध्ये मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. ते पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टरीज PUCL या मानवाधिकार संघटनेचे 1976मध्ये संस्थापक महासचिव होते आणि नागरिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. तसेच ते संरक्षण विषयक अभ्यास संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड ॲनालिसिस या कार्यकारिणीचे सदस्य होते. जनता पक्ष सरकारच्या काळात दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सदस्यत्वावर प्रश्न उपस्थित केला. या वादामुळे जनता पक्षात फूट पडली आणि अखेर मोरारजी देसाई यांच्या सरकारचा 1979मध्ये पतन झाला. हा भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा वळणबिंदू ठरला. 1990मध्ये R. व्यंकटरमण यांनी त्यावेळी पंतप्रधान VP सिंग यांच्या सल्ल्यानुसार त्यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. 1990 ते 1997 या कालावधीत त्यांनी घटनात्मक मर्यादा पाळत प्रशासनात संतुलन राखले आणि संघराज्यीय मूल्यांचे पालन केले. या पदावर त्यांनी कुमेदबेन मणिशंकर जोशी यांच्यानंतर कार्यभार स्वीकारला आणि त्यांच्या कार्यकाळानंतर G. रामानुजम यांनी राज्यपालापदी सूत्रे हाती घेतली. डिसेंबर 1996मध्ये तामिळनाडूचे राज्यपाल मॅरी चेन्ना रेड्डी यांच्या निधनानंतर त्यांनी जानेवारी 1997पर्यंत तामिळनाडूचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. या पदावर असताना त्यांच्या पश्चात फातिमा बीवी यांची नियुक्ती झाली. 1997मध्ये काँग्रेस व युनायटेड फ्रंट यांच्या संयुक्त पाठिंब्याने ते उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार ठरले आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुरजीत सिंग बर्नाळा यांचा पराभव करून विजय मिळवला. उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी KR नारायण यांच्यानंतर पदभार स्वीकारला आणि त्यांच्या निधनानंतर भैरव सिंग शेखावत यांनी उपराष्ट्रपती पदाची सूत्रे हाती घेतली. राष्ट्रसभेचे सभापती म्हणून त्यांनी वादग्रस्त विषयांवर संयम राखत सर्व पक्षांना समान संधी देत आणि संसदीय परंपरांचे पालन करत सभागृहाचे कामकाज प्रभावीपणे चालवले. 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांच्या वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली आणि सुदैवाने ते सुरक्षित राहिले. हा प्रसंग भारतीय लोकशाहीवरील गंभीर आघाताचा साक्षीदार ठरला. 2002च्या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी त्यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होते, परंतु सर्वानुमते APJ अब्दुल कलाम यांची निवड करण्यात आली आणि त्यांनी 25 जुलै 2002 रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या 2 दिवसांनी 27 जुलै 2002 रोजी कृष्णकांत यांना हृदयविकाराचा झटका आला आणि दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वेळी ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची आणि आणीबाणीविरोधी भूमिकेची आठवण करून दिली. एका युगाचा अंत असे शब्द उच्चारले व 3 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला. दिल्लीतील निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रपती कलाम, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी उपस्थित होत्या. 2005मध्ये त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने टपाल तिकीट प्रसिद्ध केले. तसेच हैदराबाद येथे त्यांच्या नावाने उद्यान नामांकित करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुमन कांत, 2 पुत्र, 1 कन्या, नातवंडे व परनातवंडे असा परिवार होता. त्यांची आई सत्यवती देवी यांनी 2010मध्ये अखेरचा निरोप घेतला. स्वातंत्र्यता, घटनात्मकता, मानवी हक्क, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नैतिक राजकारण यांचा संगम त्यांच्या आयुष्यात दिसून येतो. सत्तेपेक्षा तत्वांना प्राधान्य देणारा, लोकशाही रक्षणासाठी तुरुंगवास पत्करणारा आणि उच्च पदावर असतानाही साधेपणा जपणारा हा नेता भारतीय संसदीय परंपरेत सदैव आदराने स्मरणात राहील. श्रोतेहो, आज दिनांक 28 फेब्रुवारी आणि आज कृष्णकांत यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांची संपूर्ण जीवनगाथा नुकतीच जाणून घेतली. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698 8698 80. तसेच तुम्ही
ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता. मित्रांनो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी आरजे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली